नमस्कार, आरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। येथील मोबाईल टॉवरवर धनगर आरक्षण मागणीसाठी 3 दिवसांपासून सडलेल्या 2 उपोषण करणाऱ्या व्यक्तींना 126 फूट उंचावरून रेस्क्यू करून सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी खाली आणल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला। लाखनवाडा बुद्रुक तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथील धनगर समाजातील नवनीत भागवत सोनाळकर आणि मेहकर तालुक्यातील सारंगपूर येथील गजानन माधव बोरकर हे 2 जण लाखनवाडा बुद्रुक गावातील हिवरखेड रोडवरील अंदाजे 200 फूट उंच मोबाईल टॉवरवर आरक्षण संदर्भात उपोषणासाठी 13 फेब्रुवारी रोजी रात्री चढून तिथेच बसलेले होते। 14 फेब्रुवारी रोजी दुपारी त्यांनी उपोषण सोडलेही, परंतु सारखे रात्रंदिवस तिथे वरच थांबलेले असल्याने त्यांची परिस्थिती खालावली असल्याने त्यांना खाली आणणे गरजेचे असल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना सविस्तर माहिती दिली आणि सकाळी 7 वाजता लाखनवाडा येथे येऊन रेस्क्यू ऑपरेशन चालू करण्यासाठी पाचारण केले। जीवरक्षक दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी मयूर सळेदार, अमित ठाकूर, विकी गाडगे हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून दोन्ही युवकांना खाली आणण्यात यश मिळवले असून त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला। दीपक सदाफळे यांनी आपल्या सेफ्टी प्लॅन प्रमाणे साहस, जिद्द, कल्पकतेने सुखरूप खाली आणले। याच पद्धतीने दुसऱ्याही उपोषणकर्त्याला सुद्धा सुखरूप खाली आणले। यावेळी उपस्थित सर्व गावकरी, नातेवाईक आणि पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला। या धाडसी कामगिरीमुळे दीपक सदाफळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे।